नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, घरबसल्या तुम्ही तुमची विहिरीची नोंद तुमच्या सातबारावरती करू शकता. कुठेही तुम्हाला जायची गरज नाही. कोणत्याही तलाठी कार्यालयात किंवा शासकीय कार्यालयात न जाता तुम्ही स्वतः तुमच्या विहिरीची नोंद तुमच्या सातबारावरती लावू शकता. आणि ही नोंद केल्यानंतर तुम्ही यावरून सोलर असेल किंवा ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल किंवा शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्या योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे की ही नोंद विहिरीची कशाप्रकारे तुमच्या सातबाऱ्यावरती करायची याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी विहिरीची नोंद सातबाऱ्यावरती घरबसल्या कशा पद्धतीने करायची बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे ई पीक पाहणी. हे ई पीक पाहणी ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. बघू शकता ई पीक पाहणी DCS म्हणून ॲप्लिकेशन आहे. सर्वप्रथम इन्स्टॉल करून घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये जर इन्स्टॉल असेल तर ओपन नाव येईल, डायरेक्टली याला ओपन करायचं. या ठिकाणी परमिशन मागेल तर याला परमिशन सगळे अलाव करायचे. फाईल द युझिंग द ॲप हा परमिशनला 1 नंबरलाच क्लिक करा. या ठिकाणी सर्व अलाव करायचे. परमिशन क्लिअर झालेले समोर स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी महसूल विभाग तुमचा निवडून घ्यायचा आणि बाणावरती क्लिक करा. 2 आहे तर शेतकरी म्हणून लॉग इन करावरती क्लिक करा. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुढेचा ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. सर्वप्रथम तुमचा विभाग निवडा, नंतर तुमचा जिल्हा, नंतर तुमचा तालुका, नंतर तुमचं गाव आणि खाली एक ग्रीन स्क्रीनमध्ये म्हणजे हिरवा बाण दिसतो त्यावरती क्लिक करा. आता तुमचं नाव तुम्ही पहिल्या नावावरून, मधल्या नावावरून, आडनाव, खाते क्रमांक, गट नंबर यावरून शोधू शकता. सर्वात सोपा पर्याय म्हणजे या ठिकाणी तुमचा गट नंबर टाकायचा आणि शोधा पर्यायावर क्लिक करायचं. खाली खातेदारांचे नाव आलं आहे. या गट नंबरमध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यापैकी तुमचं जे शेतकऱ्याचं नाव असेल ते नाव निवडायचं आहे आणि परत बाणावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खातेदाराचं नाव येईल, या ठिकाणी गट नंबर येईल, खाते क्रमांक आणि परत बाणावरती या ठिकाणी क्लिक करा. तुम्हाला हाच नंबरवर नोंदणी करायची का तर होयवरती क्लिक करायचं. थोडा वेळ वेट करा. आता तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तिथं होयवरती क्लिक करा. परत खातेदाराचे नाव आलं आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव निवडा. खाली 4 अंकी संकेतांक आहे तर संकेतांक विसरल्यावर क्लिक करून 6715 असा प्रकारचा हा शेतकऱ्याचा खाते क्रमांक आहे तो टाकायचा आणि बाणावरती क्लिक करा. आता या ठिकाणी कायमपड नोंदवा हा ऑप्शन आहे, यावरतीच आपल्याला विहिरीची नोंद करल्या जाते. कायमपड नोंदवावरती क्लिक करा. तारीख आलेली बघा. खाली खाते नंबर निवडा. अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, तेथे शेतकऱ्याचा खाते नंबर, नंतर खाली गट नंबर. या ठिकाणी शेतकऱ्याचा गट नंबर निवडायचा आहे. नंतर कायम पडे की चालू पडे ते निवडायचं. तर या ठिकाणी निवडा ऑप्शनवर पर्यायावर क्लिक करा आणि कायम पड. आपली कायम पडे म्हणून मी कायम पड या ठिकाणी निवडतो. मग कोणती आहे या ठिकाणी, खडक आहे की काय, तलाव आहे किंवा तुमचं जे असेल, विहीर असेल, मत्स्य शेतीपड असेल, 2 विहीर असेल तर आपली 1 विहीर कायम पडे. तर विहीर जर का कायम पड असेल तर खाली क्षेत्र कसं टाकायचं 0.01 अशा प्रकारे विहिरीसाठी टाकायचं आहे. जर तुमची कायमपडी समजा बोरवेल आहे तर बोरवेलसाठी काय करायचं, 0.01 अशा प्रकारे टाकायचं. 0.01 हे विहिरीसाठी तर 0.001 हे बोरवेलसाठी टाकायचं. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित टाकायचं. जर विहीर असेल तर बघा आणि बोरवेलसाठी अशा प्रकारे बाणावरती क्लिक करा. तुमचा गट नंबर दाखवला. आता या ठिकाणी अद्ययावत करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढं जा ऑप्शनवरती क्लिक करा. आता मी अद्ययावत करतो. गट नंबर व्यवस्थित चेक करायचं आहे. बघू शकतो तुम्ही इकडं तिकडं थोडं फिरायचं आहे जर तुमचं इथे क्लिक होत नसेल तर. आता छायाचित्र घ्या. या ठिकाणी छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विहिरीचा तुमचा फोटो घ्यायचा. बघा मी कशा पद्धतीने फोटो क्लिक केला. ओकेवरती क्लिक करा. परत याच पद्धतीने आता डबल एक फोटो घ्यायचा आहे आपल्याला. परत अलाव करा परमिशन. नंतर छायाचित्र 2 वरती क्लिक करा. ठीक आहे वरती क्लिक करा. परत या ठिकाणी परत दुसऱ्या अँगलने एखाद्या विहिरीचा फोटो घ्यायचा. अशा पद्धतीने विहिरीचा फोटो घ्यायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं. खाली परत एक ग्रीन टिक आली, त्या टिकला क्लिक करायचं. आता सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही टाकलेली, खाते क्रमांक, गट नंबर, कायम पड, विहीर, किती तुमची पडे
या बॉक्सला खाली टिक करायचं, वरीलप्रमाणे पड योग्य आहे आणि अचूक आहे. पुढे जावरती परत आता क्लिक करायचं. क्लिक केल्यावर थोड्या वेळ या ठिकाणी वेट करा. आता तुमची माहिती साठवली झाली आहे, अपलोड झालेली. आता ही नोंदणी झाली. कुठं पाहिजे तर पड माहिती पहावरती बघू शकता. एक विहीर कायम पड तुमची नोंदणी या प्रकारे झालेली आहे. अशा पद्धतीने नोंदणी करून तुम्ही सोलार किंवा तुषार किंवा ठिबक या योजनांचा लाभ घेऊ शकता. भेटूया अशाच